ओम नमः शिवाय। विभूतीचे 3 प्रकार आहेत: लोकाग्निजनित, वेदाग्निजनित व शिवाग्निजनित. लोकाग्निजनित अर्थात लौकिक विभूती म्हणजेच भस्म, राख ही द्रव्यशुद्धीसाठी आणावी. मातीची, लाकडाची व लोखंडाची भांडी, धान्ये, तीळ, वस्त्रे व शिळ्या वस्तूंची लौकिक भस्माने शुद्धी होते. वस्तूला अनुसरून ओल्या किंवा कोरड्या भस्माने शुद्धी करावी. वेदाग्निजनित भस्म त्या वैदिक कर्माच्या अंती धारण करावे. मंत्र आणि क्रियायुक्त असे जे होमकर्म आहे ते अग्नीमध्ये भस्माचे रूप धारण करते. ते भस्म आपल्या शरीरावर धारण केल्याने ते शरीर आत्म्याला अर्पण होते. अघोर मंत्राचे उच्चारण करून बेलाच्या समिधांचे हवन केले जाते. त्या मंत्राने अभिमंत्रित अग्नीला शिवाग्नी म्हणतात आणि त्या हवनातून प्राप्त झालेल्या विभूतीला शिवाग्निजनित भस्म म्हणतात. कपिला गायीच्या किंवा कोणत्याही गायीच्या शेणापासून बनविलेल्या गोवऱ्या तसेच शमी, पिंपळ, वड, बेल या वृक्षांची लाकडे शिवाग्नीने जाळून जे भस्म प्राप्त होते ते अत्यंत शुद्ध असते. किंवा अघोर मंत्राचे उच्चारण करून दर्भाग्नीने कोणतेही लाकूड जाळून भस्म मिळवावे. ते वस्त्र गाळ करून भांड्यात भरून ठेवावे. अंगकांती उजळावी, सौंदर्य वाढावे या उद्देशाने ते शिवाग्निजनित भस्म वेळोवेळी आपल्या अंगावर धारण करावे. असे करणाऱ्या पुरुषाला सन्मान प्राप्त होतो, तो पूज्य होतो. ज्याप्रमाणे जठराग्नी भक्ष्य, भोज्य आदी पदार्थांना जाळून त्यातून प्राप्त झालेले सारतत्व ग्रहण करतो आणि त्या योगे स्वदेहाचे पोषण करतो, त्याप्रमाणे शिवजींनीही आपल्या अधीन असलेल्या प्रपंचाला जाळून त्याचे सारभूत तत्व भस्मरूपाने आपल्या शरीरावर धारण केले आहे. त्यांची विभिन्न अंगे ही सुद्धा विभिन्न वस्तूंच्या साररूप तत्वापासून बनलेली आहेत. आकाशाच्या सारतत्वापासून त्यांचे केस बनले आहेत, तर वायू, अग्नी, जल व पृथ्वी यांची सारतत्वे त्यांनी अनुक्रमे आपले मुख, हृदय, कटिभाग आणि गुडघे यांच्या रूपाने धारण केली आहेत. ते आपल्या भाळावर तिलक रूपाने जो त्रिपुंड धारण करतात तो ब्रह्मा, विष्णू व रुद्र यांचे सारतत्वच आहे. हा तिलक ते जगाच्या अभ्युदयार्थ धारण करतात. अशा प्रकारे भगवान शिवजींनी प्रपंचाचे सार सर्वस्वच आपल्या अधीन ठेवले आहे. अशा सर्वश्रेष्ठ शिवप्रभूंना वशीभूत करणारा दुसरा कोणीही नाही. शिव म्हणजे श अधिक ई अधिक व यातील शंकराचा अर्थ आहे नित्य सुख व आनंद. इकाराचा अर्थ आहे पुरुष आणि वकाराचा अर्थ आहे अमृत स्वरूपा शक्ती. यांच्या सम्मिलित स्वरूपालाच शिव संबोधले आहे. म्हणून या रूपातील भगवान शिवजींनाच आपला आत्मा मानून त्यांची पूजा करावी. प्रथम आपल्या अंगावर भस्म धारण करावे, मग भाळावर त्रिपुंड धारण करावा. पूजेमध्ये सजल म्हणजे ओल्या भस्माचा उपयोग केला जातो, तर शुद्धी कर्मासाठी निर्जल भस्म वापरले जाते. दिवस असो की रात्र स्त्री पुरुषांनी पूजासमयी सजल भस्माचाच त्रिपुंड धारण करावा. असे केल्याने पूजकास त्या शिवपूजेचे पूर्ण फल प्राप्त होते. जो शिवमंत्राचा उच्चार करून भस्म धारण करतो तो सर्व आश्रमांमध्ये श्रेष्ठ मानला जातो. शिवपरायण भक्ताला शिवाश्रमी म्हटले जाते. आपल्या हातून किंवा गुरुच्या हातून भाळी त्रिपुंड तिलक लावून घेणे हे शिवभक्तांचे मुख्य लक्षण आहे. त्याची शिवव्रतांवर निष्ठा आहे, त्याला अशौच किंवा सूतक लागत नाही.